माझी ब्युटी क्वीन आली. सांभाळा, तुमची ब्युटी बिघडून टाकेल. पोपट हो. हे आत राकेट ठेवू नये. आपली ओळख? ते आनंद शेठचे मित्र, कॉलेजचे धर्मेश. तू चुप बस. आपण स्वतःचीच ओळख का नाही देत? हाय, मी आनंदचा लंगोटिया यार धर्मेश. पण गंमत म्हणजे मी आयुष्यात लंगोट कधी घातलाच नाही. लंगोट नाही घातला मग झालं कल्याण. पोपट तू जास्त बोल नकोस हा. तुला आत राकेट ठेवायला सांगितलं ना मी. जा ठेवू नये. पण काय आहे, ह्याची तुम्हाला परत गरज लागेल ना, म्हणून आत नाही ठेवली मी. हो आनंद. हो आनंद कुमार. धर्मेश तू? अरे यार इतने दिनों के बाद मिल रहे हो. हाँ गले लग जा. आगे लग जा. अरे मला वाटलं तू सगळ्यांना मागे लावतो. अरे बस बस, दुखते रे बाबा. अरे मला वाटलं तू विसरला असेल. एवढा मोठा माणूस झालायस. काय बोलतोयस काय? अरे तुला कसा विसरेन मी. एनिवे बस बस. पोपट हा? जरा साहेबांना पाणी आण. साहेब कुठलं पाणी आणून सांगा. हा? नाही म्हणजे बाटलीचे पाहिजे, मटक्यातले पाहिजे का नळ्याचे पाहिजे? हा नाही बाटलीचं चालेल. चालेल ना, बसा आणतो. अरे हा कोण? हा आमचा नोकर पोपट. आणि हे काय? काय नाही रे, ती त्याची सवय आहे. बरं नाव पोपट आणि सवय असली आपला हात जगन्नाथ. साहेब हे घ्या पाणी. हा अरे पी पी. हा? काळजी करू नकोस, भरवशाचा माणूस आहे. हो पितो ना. साहेब हो बाटली फुटली म्हणून उभ्या नळ्याचं पाणी आणलं. काय झालं? काय? अहो उभ्या नळ्याचं म्हणजे आपला बोरीचा पंप असतो नाही का? तुम्हाला काय वाटलं? काय नाही. ते ठेव कोण? अरे याला नाही ओळखलंस? नाही. अरे धर्मेश. धर्मेश म्हणजे तुमचे कॉलेजचे मित्र धर्मेश सावट. नाही सावट नाही, धर्मेश अवचट. हा बरोबर ना? भलताच विनोदी माणूस दिसतोय या. पण तुमची ही अशी अवस्था कशी काय झाली? अहो त्याचं काय आहे, आम्ही डॉक्टर खेळत होतो. काय मग काय काय तपासलं शेठचं? हे डॉक्टर आणि मी कंपाऊंडर. अहो पेशंटची वाट बघत होतो ना. आता तुम्ही आलात, खेळ पुरा झाला. काय सेठ यांच्यासाठी घोड्याचे इंजेक्शन आणू का? हा? अरे तो मस्करी करतोय रे, कशाला टेन्शन घेतोय? पोपट त्यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था कर. आणि बाहेर टॅक्सीत माझं सामान आहे, तर टॅक्सीवाल्याचे पैसे दे आणि सामान आत घेऊन ये. बर म्हणजे तू इथं राहायला आलाय? हो का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तसा प्रॉब्लेम काही नाहीये रे, पण असा अचानक. अरे पूजानेच बोलवलंय. ती म्हणाली नाही तुला? बाकी काय म्हण यार, माल मात्र चांगला छापलाय. काय बंगला बनवलास यार, शानदार महालच बनवलाय. माल कसला यार, आपलं गरीबाचं झोपडं आहे असं म्हणलंस तरी चालेल. हो याला तू झोपडं म्हणतोय. बाकी तू पहिल्यासारखा विनम्र नाही का? काही फरक झाला नाही तुझ्यात. बरं मला सांग, या बंगल्यात कोण कोण राहतं? मी, पूजा आणि माझा नोकर पोपट. हो अच्छा. मुलं नाही आहेत? अजून तरी नाही आहेत. काळजी करू नको यार, आता मी आलो ना तर मुलंही होतील. म्हणजे मला आपला मुलगा समज यार. तू पण काय. बरं पूजा कुठे गेली, दिसत नाहीये? आंघोळीला गेली. आंघोळीला? अरे तू जिवंत असताना ती कोणाच्या नावाने आंघोळ करते? अरे आंघोळ म्हणजे शॉवर घ्यायला गेली आहे ती. काय शॉवर घ्यायला? अरे पण तू इथे असताना ती कोणाचा शॉवर घेते? साला हरामी, तू कधी नाही सुधारणार. अगदी कॉलेजमध्ये होतास ना तसाच आहे. बस यार बस, कॉलेजच्या दिवसांची आठवण काढू नकोस यार. ते सर्व दिवस विसरायलाच तर मी इथे आलोय. नशिबाचे खेळ बघ यार. आज मी जिला पूजावाहिनी म्हणतोय, तिला कदाचित तू पूजावाहिनी म्हणत असतास. तू तिला पटवून घेऊन गेलास. आयुष्यात पहिल्यांदा मात खाल्ली, ती पण तुझ्याकडून. का? तुला फार वाईट वाटलं? बिलकुल नाही. अरे मला नाही मिळाली तर काय झालं, माझ्या मित्राला तर मिळाली.
बाकी तुझ्या या एकंदरीत वागणुकीमुळे तुला या उभ्या आयुष्यात कधी कोणी मिळालीच नसती. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. मी आणि पूजा बालमित्र, एकत्र वाढलो, एकत्र शिकलो, एकत्र खेळलो. त्याला तिला पकडापकडीचा खेळ फार आवडायचा. कुठूनही काही पकडायची यार. आणि गोट्या खेळताना तर फक्त माझ्याच गोट्यांशी खेळायची. जेव्हा जेव्हा आम्ही समुद्रकिनारी जायचो त्यावेळेस छोटे छोटे कपडे घालून त्या समुद्राच्या पाण्यात डुबक्या मारायचो. डुबुक 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 डुबुक. बस. तू तर तिला हल्लीच कॉलेजमध्ये भेटला होतास, पण साला मला ओव्हरटेक करून तिला उडवून घेऊन गेलास. काळजी करू नकोस आनंद. अरे मी तर इथे काही दिवसांचाच सोबती आहे. एकदा का त्या मुलीला मी विसरलो ना की मी इथनं स्वतःहूनच निघून जाईन. अरे गप रे गप. ढोंगी कुठला. आनंद, जाऊ दे पूजा. वहिनी, अगं माझ्यासाठी तुम्ही दोघं नका भांडू. माझ्या डोळ्यादेखत तुझा असा हा झालेला अपमान मी नाही बघू शकत. आणि काळजी करू नकोस माझ्या दुःखाची. त्या गोष्टींची आता मला सवय झाली आहे. आता हे माझ्यासोबत शेवटपर्यंत राहणार आहे आणि माझ्या बरोबरच चितेमध्ये जाणार आहे. रडला, परत रडला. अरे स्त्रीला बघितलं ना की ह्याची रडायची सुरुवातच होते. पण एक गोष्ट लक्षात ठेव धर्मेश, ही तुझी खोटी आसव या घरात अजिबात चालणार नाही. कळलं ना. धर्मेश रडू नकोस. ए हटकर. अरे आजपर्यंत तू कधी माझ्या खांद्यावर हात ठेवलायस, मला स्पर्श केलास अशा प्रकारे कधी? आणि हा कोण, कुठला धर्मेश, कुठून आलाय, ह्याच्या दळ्यात तू इतक्या पटकन कशी बसलीस? तो तर वाटच बघतोय ग. नाही नाही, तो तर वाटच बघतोय की कुणी त्याच्या खांद्यावर हात ठेवावा, त्याची खोटी आसवं पुसावीत. एक गोष्ट लक्षात ठेवायची धर्मेश, तुला मी फक्त 2 दिवसांची मुदत देतोय. किती? फक्त 2 दिवसांची. 2 दिवसांच्या आत तुझं हे सगळं सामान उचलायचं आणि बाहेरचा रस्ता धरायचा. कळलं ना? ठीक आहे धर्मेश, तू काही काळजी करू नकोस. 2 दिवसात मी काहीतरी मार्ग काढून तुझं जीवन सुखी करायचा प्रयत्न करीन. तू आता आराम कर. बर, करतो मी आराम. आराम कर, आराम कर. नुसता दिवसभर म्हाताऱ्यासारखा आरामच करत असतो. ते बी झालंय की एड झालाय कोणच ठाऊक. पोपट पण कुठे गेला? पोपट, हे पोपट. जायला हा पण गेला वाटतं सखूबाईच्या पिंजऱ्यात. नाही पूजा, नाही, मी तुला असं करू देणार नाही. नाही धर्मेश, तू हट्ट करू नकोस. मी तुला वचन दिलं आणि माझं वचन म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे. अगं पण बंधन हे आयुष्यभराचं आहे. तू तुझं सर्वस्व मला अर्पण करायला का तयार झालीस? नाही, हा निर्णय मी तुला घेऊ देणार नाही. आणि ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये. लग्नासारखा गंभीर मामला आहे. तू पुनर्विचार कर. नाही धर्मेश, एकदा दिलेलं वचन मी परत घेणार नाही. हे लग्न होणार म्हणजे होणारच. अगं एवढा मोठा निर्णय घेण्या अगोदर एकदा आनंदला तर विचारून घे. त्यांना मी समजवेन. काय समजवणार आहेस तुम्हाला? अरे आनंद, तुम्ही इथे? त्याचं काय आहे ना, मी आणि धर्मेशने लग्नाचा विचार केला. अरे हरामखोरा, शेवटी आपली जात दाखवलीच तू. अरे चोर देखील एक घर सोडून चोरी करतो रे. पण तू तर माझ्याच घरात डाका घातला. तुम्ही त्याला कशाला ओरडताय? हा निर्णय माझा आहे. तुझा? अगं लाज नाही वाटत तुला हे असं बोलायला? मी कुठं कमी पडलो होतं ग म्हणून तुला याची परक्यांची मदत घ्यावी लागली? तुम्हाला लाज नाही वाटत असं काहीतरी बोलायला? मी धर्मेश आणि निशाच्या लग्नाबद्दल बोलते. निशा आणि धर्मेश एका क्षणासाठी तर माझं काळीजच बसलं. तुमचं तर सगळंच बसलेलं आहे हो. निशाचं लग्न आणि ह्या राक्षसा बरोबर? मी वचन दिलंय. अरे खड्ड्यात गेलं तुझं वचन. जाऊन त्या आधी निशाला विचार. आणि तिनं जर ह्याच्याशी लग्न करायला नकार दिला तर? ती माझी जीवलग मैत्रीण आहे. ती माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. आणि तरीही जर तिने नकार दिला ना तर मी अन्नत्याग करीन, आमरण उपोषण करीन. नाही पूजा, नाही, तू असं काही करू नकोस. तुला माझी शपथ. रडला रे, परत नाही तर काय. आणि काय रे, तू तिला तुझी शपथ कसली देतोय? तिचा नवरा मी आहे, कळलं?
तिला जे काय द्यायचं ना ते मी देईन हं? हम्म. धर्मेश तू काळजी करू नकोस तुझं लग्न नक्की होईल मला निशावर पूर्ण भरोसा आहे पोपट Yes, sir. मी आज बेडरूम मध्ये आहे. बरं. निशा आली की तिला आत पाठव हा? निशा आली की मला बाहेर बोलव ओके हो धन्यजी मला एक सल्ला देऊ म्हणजे काय आहे, या निशा मॅडम बरोबर लग्न करायचा विचार सोडून द्या नाही तर धोबी के कुत्ते जशी तुम्हाला हालत होऊन जाईल ना घर का ना घाट का अशी हालत होऊन जाईल तुमची म्हणजे म्हणजे काय अहो सामान सगळं पळावं लागेल ना हा. जा चल जा ए पोपट हा. जा आपलं काम कर जा हे माझं काम इमानदारीच करतो जा पण तुम्ही जरा सांभाळून राहा समजलं का वा बेटा धर्मेश पहिला तीर तर ठीक निशाण्यावर लागला पूजा तुझ्या मुठीत आली आता फक्त निशाला वश करायचं पूजाच्या मदतीने तेही काम सहजपणे होईल अरे हसतोय हसतोय येडा झाला वाटतं आली माझी ब्युटी क्वीन आली सांभाळा तुमची ब्युटी बिघडून टाकेल पोपट हो. हे आत राकेट ठेवू नये आपली ओळख ते आनंद शेठचे मित्र कॉलेजचे धर्मेश तू चुप बस आपण स्वतःचीच ओळख का नाही देत हाय मी आनंदचा लंगोटिया यार धर्मेश पण गंमत म्हणजे मी आयुष्यात लंगोट कधी घातलाच नाही अय्या, लंगोट नाही घातला मग झालं कल्याण पोपट तू जास्त बोल नकोस हा तुला आत राकेट ठेवायला सांगितलं ना मी जा आत ठेवू हो, नये पण काय आहे, ह्याची तुम्हाला परत गरज लागेल ना म्हणून आत नाही ठेवली मी पूजा कुठे आहे आतमध्ये आहेत साहेबांनी यांचं लग्न ठरवलंय ना अरे वा कोण आहे ती कमनशिबी मुलगी तुम्हीच कोण मी वय साहेबांनी यांचं लग्न तुमच्याशी ठरवलंय सो मिस्टर धर्मेश तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय हो तर त्यासाठीच तर मी आलोय पोपट फोन करून जरा एक ॲम्ब्युलन्स बोलव ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल मध्ये फोन करून एक ICU मध्ये बेड पण बुक कर ICU पोपट रॅकेट दे रॅकेट कशाला सर्व्हिस करायला लंगोट नाही ना घालत तुम्ही अच्छा तर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय ओके माझ्याशी माझ्याशी लग्न करायचंय 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 पोपट काय चाललंय बाहेर काय नाही हो नवऱ्या मुलाला हळद लागते मार हा ए मार 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 रडू नको, मार मार माझ्याशी लग्न करते माझ्याशी लग्न करायचं माझ्याशी लग्न करते अरे वाचवा त्याला अरे पोपट रडू नको मार मार हॅलो ॲम्ब्युलन्स हा इमर्जन्सी आहे हो पत्ता लिहून घ्या माझ्याशी लग्न करते माझ्याशी लग्न करायचं माझ्याशी लग्न लग्नाचा मुहूर्त करायचं जवळ येतोय माझ्याशी लग्न हा, करायचं ए मार 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 माझ्याशी लग्न करायचंय बोल माझ्याशी लग्न करायचं